हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही आमचं थायलंडमधला डे 4 आणि आम्ही आता फुकेटमध्ये शिफ्ट झालो आहे. तर फुकेटमधले आयलंड बघण्यासाठी आम्ही आता निघालो आहे. तर आम्ही कोणते कोणते आयलंड बघतो हे पाहण्यासाठी तुम्ही हा आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. फर्स्ट टाइम मी ब्रेकफास्ट करण्यासाठी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. क्राबीपेक्षा या रेस्टॉरंटमध्ये फूडमध्ये खूप जास्त ऑप्शन आहेत. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्हाला हे मिनी बसमधून पिक करायला रिप्रेझेंटेटिव्ह आले. ते आम्हाला मरीना डॉकवरती ड्रॉप करतील आणि तिकडून आम्ही फिफी आयलंड टूरसाठी जाणार आहे. आजचं जे आयलंड टूर आहे ते आमचं स्पीड बोटने आहे. फिफी आयलंड तर आम्ही पोहोचलो आमच्या फर्स्ट आयलंडवरती. याचं नाव आहे माया बे. एकदम मस्त आयलंड आहे. नेचर एकदम छान आहे. माया बे आयलंड एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही आता नेक्स्ट आयलंडकडे चाललो आहे. Купаться можно? Купайся, да?
आहेत विकिंग केव्ज. या केव्हच्या आतमध्ये 400-500 इयर्स बॅकचे पेंटिंग्ज आहेत, पण टुरिस्ट लोकांना पाहण्यासाठी बंद आहे. आम्ही आता लंच ब्रेकसाठी एका आयलंडवरती थांबलो आहे आणि लंच वगैरे केला. इतर ठिकाणीपेक्षा चांगला होता लंच आणि आम्ही लंच केला आहे, थोडं फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता इथून पुढं आम्ही नेक्स्ट आयलंडला निघणार. हो काय ना. तर आम्ही पोहोचलो आमच्या लास्ट डेस्टिनेशनला. तर त्याचं नाव आहे खो खाय ना बीच असं काहीतरी नाव आहे. तिथं पोहोचलो आम्ही. मस्त आहे बीच, एकदम ब्लू वॉटर आहे. एक छोटंसं बेबी आयलंडवरती खेळताना आम्ही पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर आम्हाला अर्णवची खूप जास्त आठवण आली. सो आम्ही त्याचा व्हिडिओ घेतला आहे. खूप क्यूट आहे बेबी हे पण. स्पीड बोट खूप फास्ट आहे आणि जर तुम्हाला सी सिकनेसचा त्रास होत असेल आणि तुम्ही थायलंडला जाणार असाल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावरची मेडिसिन घेऊन जा. पीपी आयलंड टूर कंप्लीट झाली आहे आमची. आता इकडून आम्ही हॉटेलवरती जाणार आहे. हॉटेलकडे रिटर्न जाताना आम्हाला ही फुकेट फेस्टिवल रॅली दिसली. खूप जास्त लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं. हा आमचा वेगळाच एक्सपिरियन्स होता. कोइन्सिडन्सली आम्हाला ही रॅली पाहायला मिळाली. आज आयलंडवरती विजिट करून हॉटेलवरती आलो आणि त्याच्यानंतर रेडी होऊन आम्ही थोडं एक्सप्लोअर करायला चाललो हॉटेलच्या आसपास. इकडचं मार्केट एक्सप्लोअर करत असताना आम्हाला ही युनिक रोटी दिसली. याचं नाव त्याने आम्हाला सांगितलं एग बनाना रोटी आणि आम्ही ट्राय केली ती. तर याची टेस्ट एकदम वेगळीच होती. आज आम्ही डिनरसाठी लोकल फूडच ट्राय केला आणि आता आम्ही हॉटेलकडे निघालो आहे. आमचा हा आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवतो. आमचे येणारे व्लॉग तुम्ही असेच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.